अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता सातत्यानं प्रचंड प्रमाणात घसरते आहे. एका वृत्तानुसार ट्रम्प यांचं नेट अप्रुव्हल रेटिंग हे उणे 17 पर्यंत खाली आलेलं आहे. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील लोकप्रियतेची अत्यंत नीचांकी पातळी आहे. म्हणजे जर इतर माजी अध्यक्षांचा विचार केला तर ट्रम्प यांची लोकप्रियता ही अमेरिकेचे माजी अध्यक्ष जसे जो बायडन, जिमी कार्टर किंवा रोनाल्ड रिगन या माजी अध्यक्षांच्या लोकप्रियतेपेक्षा सुद्धा कमी आहे. फॉक्स न्यूजनं 26 मार्च रोजी एक सर्वेक्षण प्रसिद्ध केलं. त्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांच्या कामावर समाधानी असलेल्यांचं प्रमाण आहे 41%, मात्र 59% लोक त्यांच्या कामाबाबत असमाधानी आहेत. म्हणजे दोन्ही कार्यकाळांचा त्यांचा विचार केला तर दोन्ही कार्यकाळातील त्यांच्यावरच्या नाराजीची ही सर्वोच्च पातळी म्हणायला हवी. आता मॅसेच्युसेट्स ॲम्हर्स्ट विद्यापीठानं सुद्धा एक सर्वेक्षण केलं तर त्यात ट्रम्प यांना 33% पसंती, 62% नापसंती मिळालेली आहे, तर 53% लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. आता हे का घडलं तर याच्या मुळाशी आहे ट्रम्प यांची अनेक धोरणं. ट्रम्प हे जेव्हा दुसऱ्या कार्यकाळात सत्तेत आले तेव्हा त्यांनी स्थलांतरितांविरोधात कारवाईला सुरुवात केली. ही कारवाई कधी कधी अत्यंत निष्ठुरपणे करण्यात आली, जी अजूनही सुरू आहे. शिवाय ट्रम्प यांनी सत्तेत येताच म्हणजे दुसऱ्यांदा सत्तेत येताच अमेरिकेची व्यापारी तूट भरून काढू याच्या नावाखाली इतर देशांवर टॅरिफ लावायला सुरुवात केली. मात्र त्याचा उलट परिणाम असा झाला की अमेरिकेतलीच महागाई वाढली. शिवाय ट्रम्प यांची काही परराष्ट्र धोरणं सुद्धा अमेरिकेसाठी मारक ठरत आहेत. जसं व्हेनेझुएलामध्ये जाऊन त्यांच्याच अध्यक्षांना अटक करून त्यांना अमेरिकेत घेऊन येणं आणि त्याच्यावर कारवाई करणं. बरं, त्यातून अमेरिकेला फारसं काही हाती आलंय का तर त्याबद्दल अद्याप ठोस उत्तर नाही. शिवाय इराण विरोधात त्यांनी युद्ध सुरू केलं. महिना सुरू झाला तरी ते युद्ध थांबलेलं नाहीये, त्यामुळे अमेरिकेतली महागाई उलट वाढतेच आहे. बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा अद्याप तिथं सुटलेला नाहीये. या सगळ्या व्यतिरिक्त एप्स्टीन फाईलचं भूत सुद्धा ट्रम्प यांना जितकं वाटतं तितकं सोपं नाही. ते त्यांची पाठ सोडणारं नाही असंच दिसतं आहे. अगदी रविवारीच ट्रम्प यांच्या विरोधातच, त्यांच्या प्रशासनाविरोधातच एकाच वेळी 51 राज्यांमध्ये मोर्चे निघाले आणि आम्हाला ट्रम्प यांची अजिबात गरज नाही अशा घोषणाच अमेरिकन जनतेनं दिलेल्या आहेत. कारण अमेरिकन जनतेच्या मते ट्रम्प यांच्या अशा सगळ्या धोरणांमुळे अमेरिकेची प्रतिमा जगभरातच मलिन होते आहे आणि याला सर्वस्वी ट्रम्प हेच जबाबदार आहेत अशी अमेरिकन भावना आहे.